या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सोलापूर जिल्ह्यात जवळपास 61% मतदान झालेले होते, परंतु ही मतदानाची टक्केवारी देशाच्या सरासरीपेक्षाही कमी असल्याने या लोकसभा निवडणुकीत 70% पेक्षा अधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मागील निवडणुकीत सोलापूर शहरात मतदानाची टक्केवारी जवळपास 53% इतकीच होती, तरी सोलापूर शहरातील रेनगर गृहनिर्माण संस्थेबरोबरच अन्य गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या सदस्यांचे 100% मतदान झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत रेनगर गृहनिर्माण संस्था मतदान टक्केवारी वाढ करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करीत होते। यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी, निवडणूक तहसीलदार अर्चना निकम, नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ, प्रवीण घम, रेनगर हाऊसिंग सोसायटीचे प्रवर्तक नरसय्या आडम, चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, नरसिंग मेत्रे, सुनंदा बल्ला यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात विशेषतः सोलापूर शहरात मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीत खूपच कमी होती। सोलापूर शहरातील सर्वच गृहनिर्माण संस्थेमधील सदस्यांचे मतदान होण्यासाठी संबंधित संस्थेच्या चेअरमन व सचिव आणि प्रत्येक सदस्यांचे मतदान कार्ड आहेत का याची तपासणी करावी। नसतील त्या सदस्यांचे फॉर्म नंबर 6 भरून घेऊन मतदान कार्ड काढावे। तसेच नव मतदार व अन्य सर्व मतदारांनी 100% मतदान करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या वतीने सर्व सदस्यांना आवाहन करावे। त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना त्यांच्या स्तरावर करून लोकशाहीच्या प्रक्रियेत सर्व मतदारांचा सहभाग वाढविण्याच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85% पेक्षा जास्त वय असलेले व दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे। त्यासाठी BLO मार्फत फॉर्म नंबर 12D 85 पेक्षा जास्त वय असलेले व दिव्यांग मतदारांना देण्यात येणार असून त्यांच्याकडून घरून मतदान करणार की मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार हा पर्याय भरून घेतला जाणार आहे। दोन्हीपैकी एक पर्याय दिल्यानंतर त्याच पर्यायानुसार मतदान करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली। परंतु ज्या वयस्कर मतदारांना चालता येत नाही त्या मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे व इतर तरुण मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले। रेनगर सोसायटीचे प्रवर्तक आडम म्हणाले, रेनगरसह अन्य गृहनिर्माण संस्थांचे एकूण 70,000 सदस्य शहरात आहेत। या संस्थेतील सर्व सदस्यांना मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रबोधन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी चेअरमन श्रीमती कलबुर्गी यांनी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य तसेच कामगार, विशेषतः महिला वर्गाचेही मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार असल्याचं सांगितलं। यावेळी सचिव श्री शेख यांनी मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी कामगार व मजुरांना मिळाली पाहिजे अशी मागणी केली। प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांनी मतदान जागृतीबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। झमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही झमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।